नमस्कार. आज आपण पाहणार आहे मराठी ग्रामरमधला टॉपिक सर्वनाम. एकदम इझी टॉपिक आहे. यानंतर हा टॉपिक झाल्यावर तुम्ही क्वेश्चन्स याच्यावरचे सॉल्व करून पहा. एकदम इझी टॉपिक आहे. एक दोन वेळा रिव्हिजन करा हे जे नोट्स आहे आपली. त्यानंतर तुम्हाला सर्वनामामध्ये एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. सर्वनाम म्हणजे काय? नामाचा वारंवार वापर टाळण्यासाठी नामाच्या जागी येणारा विकारी शब्द. एक्झाम्पल: रामने परीक्षा दिली. राम चांगल्या मार्काने पास झाला. वाक्य चुकलं. रामने परीक्षा दिली, तो चांगल्या मार्काने पास झाला. तो हा आला ना. त्याच्यानंतर रामने चांगले कपडे घातले. त्याने चांगले कपडे घातले. सर्वनाम झालं. तो, तू. पाहता मराठीत एकूण नाही काय 9 सर्वनामे आहे. कोणते आहे ते? मी, तू, तो. मी, तू, तो. हा जो. कोण, काय, आपण, स्वतः. पहा बरं. मी, तू, तो. हा जो. कोण, काय, आपण, स्वतः. हे विचारते बरं पेपरमध्ये. किती सर्वनामे आहे हे विचारते. खालीलपैकी कोणतं सर्वनाम नाही हे विचारते. मी, तू, तो. हा जो. कोण, काय, आपण, स्वतः. त्यानुसार लिंगानुसार काही बदलणारी सर्वनामे याच्यातली तो, हा, जो. हे जे सर्वनामे आहे हे नाही का लिंगानुसार बदलतात. कसे? तोच ती होते, तेही होते. हाच ही, जो, जी होते. लिंगानुसार बदलते. लिंग चेंज केलं का चेंज. त्यानंतर बा वचनानुसार बदलणारी सर्वनामे. वचनानुसार बदलणारी सर्वनामे आहे मी, तू, तो. हा जो. मी, तू, तो. हा जो. लिंगानुसार बदलणारी म्हटलं तर फक्त कोणती? तो, हा जो. आणि वचनानुसार बदलणारी मी, तू, तो. हा जो. वचन म्हणजे एक वचन अनेक वचन. बरं. मीच होते आम्ही, तूच होते तुम्ही, तोच होते ते, हाच होते हे, जोच होते जे. ठीक आहे. बाकीचे जे सर्वनामे आहे हे दोन्ही वचनात वापरतात. सारखीच असते. ठीक आहे. त्याच्यात काही चेंज होत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे सर्वनामांना स्वतःचा कोणताच अर्थ नसते. सर्वनामाचे नाही का 6 प्रकार पडते. कन्फ्यूज नको. एकूण सर्वनामे किती आहे? 9. आणि सर्वनामाचे प्रकार किती आहे? तर 6. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे. तर पाहू आपण सगळ्यात पहिले पुरुषवाचक सर्वनाम. तर पुरुषवाचक सर्वनामाचे नाही का 3 टाईप पडते. पहा कोणते आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तिघ जण आहे ए, बी आणि सी. ए जेव्हा नाही का स्वतःबद्दल बोलून राहिला त्याला म्हणते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. जेव्हा ए नाही काय बी सोबत त्याच्याविषयी बोलून राहिला, बी विषयी, तो झाला द्वितीय ऐकणारा. हा बोलणारा, हा ऐकणारा. हा झाला प्रथम पुरुषवाचक. ऐकणारा काय झाला? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि जो अब्सेंट आहे, समजा सी अब्सेंट आहे, या सी बद्दल बोलून राहिले तो काय झाला? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. पहा कसं. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारी व्यक्ती जेव्हा स्वतःबद्दल बोलते तेव्हा त्याला काय म्हणतात? तेव्हा जिथे जे सर्वनाम वापरते त्याला म्हणतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. फॉर एक्झाम्पल मी, आम्ही, आपण, स्वतः. मी, आम्ही हे वर्ड जे दिसले प्रथम पुरुषवाचक. मी गावाला गेलो, आम्ही गावाला गेलो, प्रथम पुरुषवाचक. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तू, तुम्ही, आपण, स्वतः. तू, तुम्ही. तू जेवण कर, तुम्ही जेवण करा. लक्षात. द्वितीय पुरुष. तृतीय पुरुषवाचक बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलत आहे त्याच्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे तृतीय पुरुषक. फॉर एक्झाम्पल तो, ती, ते, त्या. तो, ती, ते, त्या. तो वकील आहे. तिसऱ्याबद्दल बोलून राहिलो आपण. तो वकील आहे. तो वकिला करतो. ठीक आहे. समजलं पा. प्रथम पुरुषवाचक कसं ओळखायचं? मी, आम्ही, आपण, स्वतः दिसलं का? प्रथम पुरुषवाचक. द्वितीय पुरुषवाचक कसं ओळखायचं? तू, तुम्ही, आपण, स्वतः हे दिसलं का? द्वितीय. आणि तृतीय पुरुषवाचक तो, ती, ते, त्या दिसलं तर तृतीय पुरुषवाचक. आता डिफरन्स कसा आहे? प्रथम पुरुषवाचक कसं ओळखायचं पहा. एक वाक्य घेऊ आपण.
आपण आता क्रिकेट खेळूया. प्रथम पुरुषवाचक. कन्फ्यूज होते ना दोन्ही याच्यात, आपण स्वतः आलेलं आहे. आता पहा मी काय म्हणतो, आपण क्रिकेट खेळता का? पहा दुसऱ्याला उद्देशून म्हटलं नाही. पहा पहिल्या याच्यात कसं वाटते, पहा पहिलं वाक्य काय काय म्हटलं मी, आपण आता क्रिकेट खेळूया. म्हणजे मी स्वतःला म्हटलं. पण मी जेव्हा म्हटलं आपण क्रिकेट खेळता का, दुसऱ्याला उद्देशून म्हटलं, द्वितीय पुरुषवाचक. पहा आता अजून, स्वतः सर्व विषय शिकवतो. स्वतः सर्व विषय शिकवतो, मी स्वतःबद्दल बोलून राहिलो. तुम्ही मला म्हटलं स्वतः सर्व विषय शिकवा, हे झालं द्वितीय. सेन्सवर अवलंबून आहे काय, ग्रामर म्हणजे सेन्स, तुमचा बोलण्याचा सेन्स कसा आहे ते आपण आणि स्वतः ते बोलण्याच्या सेन्सवरून तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं आहे दर्शक सर्वनाम. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला म्हणतात दर्शक सर्वनाम. जवळची वस्तू दाखवण्यासाठी नाही काय, हा ही हे सर्वनाम वापरते. हा ही हे, हा मुलगा खेळत आहे, ही सारस बाग आहे, ठीक आहे, हे आमचे शेजारचे काका आहे. त्यानंतर दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो ती ते हे सर्वनाम वापर, तो ती ते. पहा कसे, ते गणपतीचे मंदिर आहे, वस्तू दाखवण्यासाठी आहे ना, दूर तो मजूर आहे, तर त्यावेळेस काय वापरतात, तर तो ती ते, म्हणजे हा ही हे आणि तो ती ते हे दर्शक सर्वनामे आहे, लक्षात घ्या. दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी काय वापरतात, दर्शक सर्वनाम. जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा ही हे आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो ती ते. त्यानंतर संबंधी सर्वनाम. वाक्यातील दोन गोष्टीतील संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामाला दोन गोष्टीतील संबंध जेव्हा दर्शवते, फॉर एक्झाम्पल हे नेहमी मिश्र वाक्य राहते काय. जो प्रेम करतो तो कवी होतो, जो तो, पहा एकटं कधीच नाही आहे, जो आलं मिश्र वाक्य आहे. त्यानंतर जो चढतो तोच पडतो, जे चकाकते ते सोनं नव्हे, ठीक आहे. जो जी जे हे कोणते सर्वनाम आहे, संबंधी. हा ही हे तो ती ते दर्शक आणि जो जी जे आहे संबंध सर्वनाम, संबंधी सर्वनाम. त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण चौथा टाईप आहे आपला प्रश्नार्थक सर्वनाम. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, कोणी कोणाला कोणास असं दिसलं तुम्हाला, पहा फॉर एक्झाम्पल, तुला कोणी मारले, तुला कोणी मारले, याचा आन्सर काय येणार आहे, कोणतं तरी नाम येणार आहे. तर जाऊ द्या, एवढं टेन्शनच नका घेऊ. कोण काय कोण असं दिसलं, प्रश्नार्थक चिन्ह दिसलं तुम्हाला, वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतात, तर प्रश्नार्थक सर्वनाम. त्यानंतर अनिश्चित. पहा वाक्यात नाही काय, कोण आहे, काय आहे, कोणाला आहे, कोणास आहे, काय आहे, असं जर तुम्हाला दिसलं, कोण, कोणी, कोणास, आणि प्रश्नार्थक चिन्ह नसेल तर अनिश्चित सर्वनाम. बा इथं लिहिलं आहे मी, प्रश्नार्थक व अनिश्चित सर्वनामे सारखीच आहे, परंतु प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेल्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते आणि अनिश्चित सर्वनामाच्या तिथं प्रश्नचिन्ह येतं नाही. बाकी सर्व सारखं. वाक्यात येणारी सर्वनामे नेमके कोणत्या नामासाठी आले आहेत हे सांगता आले नाही की त्याला काय म्हणतात, अनिश्चित सर्वनाम. त्यानंतर शेवटचं आत्मवाचक सर्वनाम. पहा आत्मवाचक सर्वनाम काय, स्वतःविषयी उल्लेख करताना वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला. स्वतःविषयी आपण जोड देऊन जेव्हा बोलतो, मी स्वतः तिला बागेत पाहिले, मी स्वतः त्याला पाहिले, स्वतः जोड देऊन राहील तुम्ही. राणीने आपणहून राजाला फोन केला, नम्रता आपणहून मला बोलली, तो आपणहून माझ्याकडे आला, मी बोलायला नव्हतं त्याला, तो स्वतःहून आला. आत्मवाचक सर्वनाम. आता एक कन्फ्यूज होते, आपण स्वतः हे जे पुरुषवाचक सर्वनामाती पाहिलं आपण आणि आत्मवाचक सर्वनामाती पाहिलं, तर इथं प्रॉब्लेम होऊ शकते तुमच्या डोक्यात. तर काही कठीण नाही आहे. डिफरन्स पाहू आपण दोन याच्यातला, आत्मवाचक सर्वनाम आणि त्यातला. पहा इथं लिहिलं आहे कुठतरी, आत्मवाचक सर्वनामे नाही का नेहमी नाम आणि सर्वनामासोबत नंतर येईन. फॉर एक्झाम्पल पहा, मी स्वतः तिला बागेत पाहिले, मी सर्वनाम आहे, स्वतः नंतर आलं
नामाच्या किंवा सर्वनामाच्या नंतर आलं म्हणून हे कोणतं आहे? आत्मवाचक. पहा, राणीने आपणहून राजाला फोन केला. राणी काय? नाम आहे. आणि आपणहून काय? आता इथं कन्फ्यूज होऊ शकते. तर हे काय? आत्मवाचक सर्वनाम, कारण हे नामानंतर आलं. पुरुषवाचक सर्वनाम पहा कसं असते. स्वतः त्याला पाहिले. स्वतः हा शब्द नाही का अगोदर आला, पहिले आला. ठीक आहे. आपण माझ्याकडे या, आपण पहिले आला, नामाच्या सर्वनामाच्या नंतर नाही आला, म्हणून तो कोणता आहे? पुरुषवाचक सर्वनाम. अशा प्रकारे आपण सर्वनाम पाहिला. एकदम इझी चॅप्टर आहे. पाहू आपण. सांगा बरं, सर्वनाम म्हणजे काय होते मग? नामाच्या बद्दल, नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम. लिंगानुसार बदलणारे कोण आहे? तो, हा, जो. वचनानुसार बदलणारे मी, तो, मी, तू, तो, हा, जो. किती सर्वनामे एकूण? मराठीत 9. मी, तू, तो, हा, जो, कोण काय? आपण स्वतः. त्याच्यानंतर सर्वनामाचे प्रकार पहा. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित आणि आत्मवाचक. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे कोण आहे? मी, आम्ही, आपण स्वतः. द्वितीय तू, तुम्ही, आपण स्वतः. तृतीय तू, ती, ते, त्या. दर्शक सर्वनामे हाय, ही, हे, तो, ती, ते. संबंधी सर्वनाम जो, जी, जे, तो, ती, ते. प्रश्नार्थक कोण काय. अनिश्चित कोण काय. आत्मवाचक सर्वनाम आपण स्वतः. फक्त नामाला लागून आलं का ते झालं, त्याला म्हणते आत्मवाचक सर्वनाम. थँक्यू. अशा प्रकारे आपलं सर्वनाम तुम्ही क्वेश्चन याच्यावरचे सॉल्व करून पहा. एकही प्रश्न चुकणार नाही या नोट्सवरचा. MPSCत आलेला 100% गॅरंटी देतो.